नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझ्या समोर असणाऱ्या, माझ्या आयुष्यात असणाऱ्या, माझ्या घरात असणाऱ्या किंवा माझ्या जवळ असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीने माझं ऐकावं. मी जे म्हणेल सगळं तसं करावं. माझ्या समोर असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीने माझ्या मनानुसार वागावं असं आपल्याला वाटतं, पण असं घडत नाही. आपण काही म्हणायला गेलो, काही सांगायला गेलो, कुणीच आपलं ऐकत नाही. आपण कुणाशी बोलत असलो तरी बऱ्याच वेळा समोरची व्यक्ती आपल्याला इग्नोर करते. आपल्या घरातलीच लोक, बघा, आपल्या कुटुंबातलीच लोक बऱ्याच वेळा आपल्याला त्रास देतात, बऱ्याच वेळा आपला अपमान करतात. कधी कधी आपण ज्याला मित्र म्हणतो तो आपला शत्रू होतो. तर कित्येक वेळा आपल्या शेजारचीच लोक सतत आपल्याला टार्गेट करतात. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी, समोर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपलं ऐकण्यासाठी, आपण जे म्हणू सगळं तसं करण्यासाठी, ज्याला म्हणतो की माझ्या इशाऱ्यावर नाच, अगदी तसं करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. बघा, शनिवारच्या दिवशी, शनिवारी नाही शक्य तर इतर कुठल्याही दिवशी, फक्त तुम्हाला 7 लवंगा या पद्धतीने जाळायच्या आहेत. जर या पद्धतीने 7 लवंगा तुम्ही जाळल्या आणि त्याच्यासोबत जरा एक छोटासा उपाय केला, तुम्ही म्हणाल ती व्यक्ती तुमची होईल. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केलाय ती व्यक्ती तुमच्या मागे मागे फिरेल. ती व्यक्ती बोलण्यासाठी तळमळेल, भेटण्यासाठी तडफडेल. समोर कुठलीही व्यक्ती असेल ती अक्षरशः तुमच्या इशाऱ्यावर नाचेल. बघा, आता यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत त्यातली पहिली वस्तू आहे 7 लवंग, थोडासा भीमसेनी कापूर आणि थोडीशी मध. बघा, हा उपाय घरातल्या कुठल्याही निवांत ठिकाणी, जिथे कुणीही तुम्हाला काही विचारायला येणार नाही, उपाय करत असताना मध्येच तुम्हाला रोखणार टोकणार नाही, अशा ठिकाणी बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सगळ्यात पहिले काय करायचं तर, जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे एक आसन घ्या. आपल्या समोर जिथे बसलेले आहात तिथे आपल्या समोर एक मातीचं भांडं घ्या. एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये मध काढून घ्या. आता ज्या लवंगा घेतलेल्या आहेत त्या शाबीत असाव्यात. शाबीत म्हणजे काय तर त्या लवंगाला व्यवस्थित फूल असावं आणि त्याचा जो देठ आहे तो सुद्धा व्यवस्थित अख्खा असावा. बऱ्याच वेळा काय होतं तर फूल तुटतं किंवा दांडा अर्धवट तुटलेला असतो, असं नाही चालणार. शाबीत 7 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिले काय करायचं, पहिली लवंग घ्यायची. उजव्या हातात एक पहिली लवंग उचलायची. ही लवंग एका मधाच्या डबीमध्ये किंवा प्लेट असेल तर त्या मधामध्ये, म्हणजे त्या प्लेटमध्ये ही लवंग बुडवायची. ही लवंग मधात बुडवल्यानंतर, बघा, त्याचं फूल मधात बुडवायचं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर स्वतःच्या जिभेला ही लवंग 7 वेळा तुम्हाला चाटवायची आहे. म्हणजे लवंगाला मी मध लावून घेतली तर 7 वेळा, 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6दा आणि 7दा, बरोबर 7 वेळा तीच लवंग तुम्हाला तुमच्या जिभेला लावायची आहे. 7 वेळा ते थोडं थोडं मध तुमच्या जिभेला लागलं पाहिजे. आणि 7ही वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या मनासारखं वागवायचं आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या इशाऱ्यावर नाचवायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. तुमची बहीण असेल, भाऊ असेल, मुलगा असेल, पती असेल, पत्नी असतील, तुमची सासू असेल, जाऊ असेल, कुणीही, तुमचा बॉस असेल किंवा कलिक असेल, मित्र, प्रियकर, प्रियसी, जे कोणी असेल त्यांचं नाव घ्यायचं 7 वेळा. म्हणजे आता जिभेला जेव्हा तुम्ही ते लावाल तेव्हा तुम्हाला नाव घेणं शक्य नाही, मग मनातल्या मनात नाव घ्यायचं. समजा मी ही लवंग घेतली, मनामध्ये बुडवली आणि जिभेला लावली, तर मी त्या व्यक्तीचं 7 वेळा मनात नाव घेणार, सागर 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 सागर, असं 7 वेळा नाव घ्यायचं. ठीक आहे. 7 वेळा नाव घेतल्यानंतर ती लवंग त्या मातीच्या पंटीमध्ये, जे मातीचं भांडं घेतलेलं आहे त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा याचं फूल मधामध्ये बुडवायचं, पुन्हा 7 वेळा जिभेला स्पर्श करून त्या व्यक्तीचं 7 वेळा नाव घेऊन पुन्हा ही लवंग त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायची. अशा आपण घेतलेल्या 7च्या 7ही लवंगा एक एक करत, अभिमंत्रित करत, आपल्याला मधात बुडवत आपल्या जिभेला लावायच्या आहेत. 7ही लवंगा आपल्या जिभेला स्पर्श करून झाल्या, त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकून दिल्या की त्याच्यानंतर तुम्हाला त्याच मातीच्या भांड्यामध्ये 4-5 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत. कापूर भीमसेनी असावा.
भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि आता हा कापूर पेटवायचा आहे. मॅचिसने हा कापूर पेटवा. पेटवल्यानंतर त्याच्या खाली ठेवलेल्या सगळ्या लवंगा जाळून घ्या. अजून म्हटलं तर अजून कापूर टाका, पण लवंग जाळा. पूर्ण लवंगा जळाल्या, त्याची राख झाली की त्याच्यानंतर ही राख बघा, जी राख आहे ही घराच्या बाहेर न्यायची. घराच्या बाहेर नेऊन 7 वेळा पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ही राख फुंकून टाकायची. हा उपाय तुम्ही ज्या दिवशी करा, म्हणजे शनिवारी करताय, तुम्हाला कमीत कमी 7 शनिवार करायचा आहे. हा उपाय तुम्ही समजा मंगळवारी करताय, 7 मंगळवार करायचा आहे. ज्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करा त्या दिवसापासनं तुम्हाला त्या आठवड्यात, म्हणजे त्या आठवड्यात एकदा, पुढच्या आठवड्यात एकदा, असं तुम्हाला 7 शनिवार किंवा 7 मंगळवार असे 7 आठवडे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. 7 आठवड्यांच्या आतच तुम्हाला या उपायाचा पुरेपूर अनुभव येईल. जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नव्हती, तुमच्याकडे बघत नव्हती, तुम्हाला मान देत नव्हती किंवा तुम्हाला किंमत देत नव्हती, या 7 आठवड्यांमध्ये ती व्यक्ती तुमच्या पायापाशी आलेली असेल. ती व्यक्ती तुमच्या मागे मागे फिरेल. ती व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळेल. बघा, लवंग ही ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, वशीकरणासाठी, समोरील व्यक्तीला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शास्त्रामध्ये, लाल किताबमध्ये लवंग ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जेव्हा ही लवंग तुम्ही मधात बुडवता त्या क्षणी वशीकरणाची क्रिया व्हायला सुरुवात होते. कारण लवंग आणि मध ह्या 2 गोष्टींचा संयोग हा मोहिनी निर्माण करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. जेव्हा ही मध तुम्ही तुमच्या जिभेला लावता आणि त्या व्यक्तीचं नाव घेता, तेव्हा ज्यासाठी हा उपाय करताय तो उपाय चालू होतो, तो उपाय तिथे लागू होतो. मग ज्या व्यक्तीचं नाव घेताय ती व्यक्ती बरोबर तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागते. ती त्या व्यक्तीचं आणि तुमचं एक बॉन्ड किंवा आपण ज्याला कनेक्शन म्हणतो ते जुळायला लागतं. ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होते, आकर्षित होते आणि जेव्हा 7 आठवडे कंटिन्यू तुम्ही हे करता, तेव्हा 7 आठवड्यांमध्ये ही वशीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे पूर्णत्वास जाते. ज्यामुळे ती व्यक्ती तुमच्याकडे येते, आकर्षित होते आणि तुम्ही जे काही म्हणाल ते करू लागते. खूप साधा सोपा उपाय आहे, अनुभवसिद्ध उपाय आहे. ज्यांच्या आयुष्यातून कुणी दूर गेलेलं असेल, कुणी ऐकत नसेल, तर त्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय नक्की करा. आणि याचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.